सकाळी उठून मी माझी सगळी कामं स्वयंपाकघरातली वगैरे सगळी कामं आवरली आणि मग बाजारात गेले. गॅलरीतल्या भिंतीवर झाडातल्या मातीमुळे पडलेले डाग रोज डोळ्यासमोर यायचे. रोज वाटायचं किती वाईट दिसतंय हे, पण लगेच मनात आलं जर डाग आहे तर मी त्याला परत रंग देऊ शकते. मी बाजारातून रंग आणला आणि त्या भिंतीला नवीन रंगाने सजवलं. मग काय झालं, भिंत फक्त नवी दिसायला लागली नाही तर माझ्या मनालाही एक ताजेपणा मिळाला. आपल्या जीवनातही असंच असतं. कधी कधी आपल्या आयुष्यावर परिस्थितीचे डाग पडतात, नात्यांवर ठिपके उमटतात, स्वप्न धूसर वाढतात. जर आपण फक्त बघत राहिलो तर ते डाग वाढतच जातील, पण जर आपण थोडा धीर करून प्रयत्न केला तर आपल्या मेहनतीच्या रंगाने आपण आयुष्याला पुन्हा एकदा सुंदर करू शकतो. कारण हे रंग फक्त भिंतीसाठी नसतात, ते आपल्या आयुष्यासाठीही असतात. प्रत्येक दिवशी आपण कोणता रंग निवडतो त्यावर आपलं मन ठरतं. कधी आनंदाचा पिवळा, कधी आशेचा हिरवा, कधी प्रेमाचा गुलाबी. हे रंग आपण स्वतःच आपल्या जीवनात भरू शकतो. फक्त धैर्य, सकारात्मकता आणि थोडा प्रयत्न लागतो. मग भिंत असो वा मन, जेव्हा आपण रंग भरतो तेव्हा सगळं जगच आपल्याला उजळून दिसायला लागतं. म्हणून डाग दिसले की निराश होऊ नका. रंग तुमच्याच हातात आहे. जिथं गरज आहे तिथं रंग भरत चला. जीवन आपोआप उजळून निघेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत हसत राहा, नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.